I am Professor G.B. Shendge. This is our next lecture of crop science paper first on groundnut crop. Groundnut in Marathi it is called as भुईमूग. It is a oilseed crop. Groundnut हे पीक ऑइलसीड क्रॉप आहे. ऑइलसीड क्रॉप म्हणजे तेलबियाचे पीक. ओके, तेलासाठी आपण या पिकाचा उपयोग करतो म्हणून याला काय म्हणतात, ऑइलसीड क्रॉप असं म्हटलं जातं. ग्राउंडनटला मूंगफली, हिंदीमध्ये मूंगफली असं म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये पीनट किंवा ग्राउंडनट असं म्हटलं जातं आणि मराठीमध्ये भुईमूग असं म्हटलं जातं. यालाच मंकी नट, पीनट, ओके, अशी वेगवेगळी नावं आहेत ग्राउंडनटला. First is the botanical description of groundnut crop. Local name of groundnut is bhuimung, or in Marathi it is called as bhuimung. Botanical name Aracis hyphagia. Botanical name means शास्त्रीय नाव, भुईमुगाचं शास्त्रीय नाव काय आहे, Aracis hyphagia हे बॉटॅनिकल नेम आहे. फॅमिली, फॅमिली म्हणजे काय, त्या पिकाचं कुळ. ओके, कोणत्या कुळातील हे पीक आहे. हे पीक लेग्युमिनेसी या फॅमिलीतील आहे. लेग्युमिनेसी जे क्रॉप्स असतात ते काय करतात, दोज क्रॉप्स हॅव्हिंग लेग्युमिनस फॅमिली इट फिक्सेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू दी सॉईल. ओके, जे काही ॲटमॉस्फिअरमधील नायट्रोजन आहे तो जमिनीमध्ये स्थिर करतात. स्थिर केल्यामुळे काय होतं, इट इम्प्रूव्ह द सॉईल फर्टिलिटी, जमिनीची सुपीकता काय होते, वाढते. हा काय आहे, लेग्युमिनस जे प्लांट्स आहेत, ज्या क्रॉपची फॅमिली लेग्युमिनस आहे ते क्रॉप्स काय करतात, इट फिक्सेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू दी सॉईल. ओके, देन ओरिजिन, उगम, ह्या पिकाचा उगम कुठून झालेला आहे, साऊथ अमेरिका. ओके, ग्राउंडनट क्रॉप इज ओरिजिनेटेड फ्रॉम साऊथ अमेरिका. ओके, दिस इज द बॉटॅनिकल डिस्क्रिप्शन ऑफ ग्राउंडनट. तुम्ही सर्वांनी ग्राउंडनट हे क्रॉप पीक बघितलं असेल कसं असतं. ओके, वरती काय असतो, पाला, आणि खाली जमिनीच्या खाली काय लागतं, त्याला शेंगा लागतात. देन सी द इकॉनॉमिक युजेस. इकॉनॉमिक युजेस म्हणजे काय, आर्थिक फायदे म्हणतो आपण मराठीमध्ये. म्हणजे याच्या सीड्स असतील, कर्नल असेल, ओके, नंतर जो वेल आहे, वाईन्स म्हणतो आपण, त्याचा काय उपयोग केला जातो, किंवा सीड्सपासून तेल तयार केले जातात, ते तेलाचे अजून काय फायदे आहेत, किंवा ते तेलापासून अजून कोणते प्रोडक्ट तयार करतात, हे आपण ह्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. इकॉनॉमिक युजेस, या क्रॉपचे फायदे काय आहेत. ग्राउंडनट इज इम्पॉर्टंट ऑइल सीड अँड कॅश क्रॉप ऑफ इंडिया. इज अ इम्पॉर्टंट ऑइल सीड, खूप महत्त्वाचं असं तेलबियाचं पीक आहे. जे काही ऑइल सीड क्रॉप आहेत त्याच्यामध्ये हे ग्राउंडनट हे पीक सर्वात टॉपचं पीक आहे. याच्यापासून जास्तीत जास्त ऑइलसाठी हे पीक वापरलं जातं. अँड इट इज अ कॅश क्रॉप ऑफ इंडिया. कॅश क्रॉप म्हणजे काय, कॅश क्रॉप म्हणजे मराठीमध्ये त्याला नगदी पीक असं म्हटलं जातं. इट गिव्स मोर कॅश और मोर मनी टू दी फार्मर्स, सो इट इज कॉल्ड ॲज कॅश क्रॉप. ओके, अशी पिकं की ज्यांच्यापासून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळतो त्यांना काय म्हणतात, त्यांना कॅश क्रॉप असं म्हटलं जातं. त्या पिकांना काय म्हणतात, कॅश क्रॉप असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल शुगर केन असेल, कॉटन असेल, टर्मरिक आहे, जिंजर, ओके, ग्राउंडनट, दीज आर द कॅश क्रॉप आहेत. त्यांच्यापासून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळतो, नफा मिळतो, म्हणून त्यांना कॅश क्रॉप असं म्हटलं जातं. देन ऑइल यूज्ड. आता ऑइलचे काय उपयोग आहेत. ऑइल इज यूज फॉर कुकिंग अँड मॅन्युफॅक्चर ऑफ वनस्पती घी अँड सोप्स. ओके, ऑइल कशासाठी वापरलं जातं, फॉर कुकिंग पर्पजसाठी वापरलं जातं. कोणतीही भाजी करायची असेल, ओके, तर त्याच्यासाठी ऑइल वापरलं जातं, कुकिंग किचनमध्ये वापरतात. किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ वनस्पती घी. वनस्पती घी म्हणजे डालडा तयार करण्यासाठी ग्राउंडनटच्या तेलाचा उपयोग केला जातो. किंवा सोप, जे साबण असतात, अंगाचं साबण, ओके, ते तयार करण्यासाठी जे नॉन एडिबल ऑइल आहे ते ऑइलचा काय केला जातो, उपयोग केला जातो ग्राउंडनटच्या ऑइलचा. देन इट इज अ रिच इन प्रोटीन अँड विटॅमिन्स लाईक ए, विटॅमिन B1, विटॅमिन B2 अँड E. ओके, ह्याच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण जास्त असतं आणि विटॅमिन्स असतात. कोणकोणती विटॅमिन असतात, विटॅमिन ए असतं, विटॅमिन बी असतो, ओके, विटॅमिन B1, B2 and E. These are the different vitamins and minerals which are present in the groundnut. Then kernels, the uses of kernel. Kernel म्हणजे काय, हे इमेजमध्ये दिसत आहेत तुम्हाला. इट इज कॉल्ड एज कर्नेल. ओके, पाकळ्या म्हणतो आपण, शेंगदाण्याच्या पाकळ्या, इट इज कॉल्ड एज कर्नेल्स असं त्याला म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये कर्नेल्स असं म्हटलं जातं. कर्नेल्स आर इटन रॉ. ओके, आपण कच्चे शेंगदाणे खाऊ शकतो. ओके,
किंवा रोस्टेड भाजून खाऊ शकतो किंवा स्वीटन त्याला मीठ लावून किंवा स्वीट त्याचं तयार किंवा चक्की तयार करून आपण ग्राउंडनट खाऊ शकतो किंवा इन द फॉर्म ऑफ चटणी. ओके, शेंगदाण्याची चटणी तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. देन ऑइल केक. ऑइल केक म्हणजे काय, पेंड म्हणतो आपण मराठीमध्ये. म्हणजे ऑइल काढल्यानंतर जो चोथा राहतो, फॉर एक्झाम्पल शेंगदाणा आहेत, शेंगदाणे ते घाण्यात टाकले जातात, घाण्यातून काय केलं जातं, तेल काढलं जातं. ओके, जे शेंगदाणे टाकल्यानंतर त्यांच्यातून ऑइल निघाल्यानंतर जो चोथा राहतो त्याच्यापासून काय करतात, ऑइल केक तयार करतात. त्याला आपण पेंड असं म्हणतो. ऑइल केक इज यूज ॲज अ कॅटल फीड. कॅटल म्हणजे गाई. ओके, गायांना खाण्यासाठी आपण ती पेंड वापरतो. देन वाईन्स, VINES, वाईन्स म्हणजे काय, वेल. ओके, वेल म्हणतो. ग्राउंडनट उपटल्यानंतर जे शेंगा काढल्या जातात खाली लागलेलं, ते शेंगा काढल्यानंतर जो वरचा वेल राहतो त्याला काय म्हणतात, वाईन्स असं म्हटलं जातं. इट इज यूज फॉर कॅटल फीड ॲज अ फॉडर, चारा म्हणून आपण पाळीव प्राण्यांना फॉडर म्हणून आपण ते उपयोग करू शकतो. द वाईन्स आर फीड टू द कॅटल्स. देन शेल्स म्हणजे काय, शेल्स म्हणजे वरील टर्फल. ओके, आतले शेंगदाणे काढल्यानंतर, शेंगामधील शेंगदाणे काढल्यानंतर जे टर्फल राहतात त्यांना काय म्हणतात, शेल्स असं म्हटलं जातं. शेल्स आर यूज फॉर मेकिंग हार्ड बोर्ड्स अँड इट इज ऑल्सो यूज ॲज अ फ्यूल. ओके, हार्ड बोर्ड तयार करण्यासाठी किंवा जो ब्लॅक बोर्ड असतो, ब्लॅक बोर्डचं पाठीमागचं जे मटेरियल असतं किंवा जो भुसा भरलेला असतो त्याच्यामध्ये या टर्पलांचा उपयोग केला जातो किंवा ॲज अ फ्यूल, इंधन म्हणून आपण हे वापरू शकतो. देन इट इज अ लेग्युमिनस क्रॉप. हे पीक लेग्युमिनस असल्यामुळे इट फिक्सेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू दी सॉईलमध्ये जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे तो स्थिर करण्याचं काम हे काय करतं, ग्राउंडनट करतं. देन ऑइल कंटेंट व्हॅरीज फ्रॉम 45 to 55%. ओके, शेंगदाण्यामध्ये ऑइल किती टक्के असतं, 45 ते 55% ऑइल इज प्रेझेंट इन ग्राउंडनट. ओके, तुम्हाला हे बोर्डच्या एक्झाममध्ये फिलिंग द ब्लँक्समध्ये विचारतात, ऑइल कंटेंट इन ग्राउंडनट इज -%. इट इज 45 to 55% ऑइल इज प्रेझेंट इन ग्राउंडनट. ओके, देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय, कशाचा अभ्यास केला जातो इकॉलॉजीमध्ये, सॉईल आणि क्लायमेट या दोन्हींचा अभ्यास केला जातो. त्याला काय म्हणतात, इकॉलॉजी असं म्हटलं जातं. ओके, एक्झाममध्ये जर तुम्हाला इकॉलॉजी हा पॉईंट जर विचारला तर त्याच्यामध्ये सॉईल रिक्वायरमेंट आणि क्लायमेटिक रिक्वायरमेंट हे दोन्ही पॉईंट लिहायचे. जर इकॉलॉजी नाही विचारलं आणि क्लायमेटिक रिक्वायरमेंट विचारलं तर फक्त क्लायमेटिक रिक्वायरमेंट लिहायची, सॉईल रिक्वायरमेंट लिहायची नाही. जर दोन्ही इकॉलॉजी फक्त शब्द वापरला असेल तर क्लायमेटिक रिक्वायरमेंट अँड सॉईल रिक्वायरमेंट दोन्ही पॉईंट्स काय करायचे, लिहायचे तुम्ही तिथं. ओके, इकॉलॉजी. इन द इकॉलॉजी फर्स्ट इज द क्लायमेटिक रिक्वायरमेंट ऑफ द क्रॉप. क्लायमेट म्हणजे काय, हवामान. ह्या पिकाच्या वाढीसाठी सोविंग केल्यापासून ते काढणीपर्यंत याला हवामान कसं लागतं. आता हवामानामध्ये काय काय येतं, टेम्परेचर तापमान येतं, ह्युमिडिटी आर्द्रता येते, रेनफॉल पाऊस येतो. ओके, ह्या गोष्टी येतात क्लायमेटिक रिक्वायरमेंट आहे. इट इज अ ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्रॉप. ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्रॉप म्हणजे काय, उष्णकटिबंध पिकं असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. ट्रॉपिकल क्रॉप म्हणजे काय, त्यांना कसं हवामान लागतं, हॉट अँड ह्युमिड, व्हेरी हॉट अँड ह्युमिड क्लायमेट इज रिक्वायर्ड फॉर ट्रॉपिकल क्रॉप्स. ओके, अँड सबट्रॉपिकल hot and dry climate is required for this crop. It is called as subtropical crop. उष्ण आणि दमट. ओके, आणि उष्ण आणि कोरडं हवामान लागतं या पिकाला उगवण्यासाठी. हे कसलं पीक आहे, ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल दोन्ही सीझनमध्ये किंवा दोन्ही ह्याच्यामध्ये हे पीक चांगल्या प्रकारे उगवून येतं. देन द ऑप्टिमम टेम्परेचर रिक्वायरमेंट फॉर ग्राउंडनट इज 28 to 32 डिग्री सेल्सिअस. ओके, टेम्परेचर किती लागतं, तापमान किती लागतं, 28 ते 32 डिग्री सेल्सिअस एवढं काय लागतं, टेम्परेचर लागतं. द रेनफॉल रिक्वायरमेंट इज 675 to 1000 mm पर इयर. ओके, रेनफॉल रिक्वायरमेंट, पाऊस किती लागतो ह्या पिकाला, 675 ते 1000 mm, मिलीमीटर, म्हणजे मिलीमीटर पर इयर. ओके, एका वर्षाला वार्षिक पर्जन्यमान किती लागतं, 675 ते 1000 mm, मिलीमीटर एवढं पाऊस लागतो. इट कॅनॉट विथस्टँड वॉटर लॉगिंग, फ्रॉस्ट अँड ड्राऊट कंडिशन्स. ओके, इट कॅनॉट विथस्टँड म्हणजे हे पीक
जर वॉटर लॉगिंग, फ्रॉस्ट अँड ड्राउट कंडिशन आहे तर या अशा कंडिशनमध्ये हे पीक तग धरू शकत नाही. तग धरू शकत नाही म्हणजे चांगल्या प्रकारे उगवत नाही. ओके, कोणकोणत्या कंडिशन? वॉटर लॉगिंग. वॉटर लॉगिंग म्हणजे काय? पाणी जर साठून राहिलं, याच्याने पाऊस पडला आणि ज्या फील्डमध्ये ग्राउंडनट लावलेला आहे तिथं जर पाणी साठून राहिलं, किंवा फ्रॉस्ट धुके म्हणतो, किंवा ड्राऊट. ड्राऊट म्हणजे काय? दुष्काळ पडला, पाणीच नसेल, मॉइश्चरच नसेल, तर हे पीक व्यवस्थितरित्या उगवून येत नाही. देन हेवी अँड कंटिन्युअस रेनफॉल इज ऑल्सो नॉट सुटेबल फॉर प्रॉपर ग्रोथ ऑफ ग्राउंडनट. जर हेवी आणि हेवी म्हणजे जास्त पाऊस पडला, आणि कंटिन्युअस म्हणजे सतत 3-4 दिवस जर सतत पाऊस पडत असेल तर इट इज नॉट सुटेबल फॉर प्रॉपर ग्रोथ. जर अशी कंडिशन असेल तर क्रॉपची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. ओके, दिस इज द क्लायमॅटिक रिक्वायरमेंट फॉर ग्राउंडनट क्रॉप. देन सॉईल रिक्वायरमेंट. सॉईल म्हणजे माती किंवा आपण जमीन कशी लागते ह्या पिकाला उगवण्यासाठी. ग्राउंडनट इज ग्रोन ऑन सँडी लॉम अँड मीडियम सॉईल. ओके, कोणत्या जमिनीमध्ये हे पीक लावलं जातं? सँडी लॉम टू मीडियम सॉईलमध्ये. हेवी सॉईलमध्ये हे पीक लावलं जात नाही, कारण ह्याचा इकॉनॉमिक पार्ट म्हणजे शेंगा कुठं लागतात? खाली लागतात. जर आपण हेवी सॉईल कशी असते? चिकट असते. ओके, जर आपण हेवी सॉईलमध्ये हे जर पीक लावलं तर शेंगा व्यवस्थित, जेव्हा आपल्याला भुईमुग काढणीस येईल तेव्हा सर्व शेंगा काय होतील? त्या अप्रूट करताना, उपटताना व्यवस्थित येणार नाहीत. सगळ्या शेंगा काय होतील? त्या जमिनीत किंवा त्या मातीतच राहतील, कारण माती चिकट असते आणि त्या शेंगा त्याला चिकटतात. म्हणून हेवी सॉईलमध्ये किंवा डीप ब्लॅक सॉईलमध्ये हे क्रॉप लावलं जात नाही. हे क्रॉप कोणत्या जमिनीमध्ये लावतात? सँडी लोम. सँडी म्हणजे काय? वाळू. ओके, सँडी लोम किंवा मीडियम सॉईल असतात. म्हणजे मीडियम म्हणजे जास्त ब्लॅकही नाही आणि जास्त मुरमाडही नाही, मध्यम आकाराच्या किंवा मुरमाड अशा जमिनीमध्ये हे पीक लावलं जातं. लोमी सॉईल म्हणजे काय? लोमी सॉईल म्हणजे काय? मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं. लोमी सॉईल म्हणजे कशा जमिनी असतात? इक्वल प्रोपोर्शन ऑफ सँड, सिल्ट आणि क्ले. सँड, सिल्ट आणि क्ले पार्टिकलचं इक्वल प्रोपोर्शन असतं, त्यांना काय म्हणतात? लोमी सॉईल असं म्हटलं जातं. आणि या लोमी सॉईलमध्ये सर्व प्रकारची पिकं व्यवस्थित खूप चांगल्या पद्धतीने उगवून येतात. देन बट वेल ड्रेनेड मीडियम डीप लूज फ्रायबल सॉईल इज गुड. ओके, पण चांगली पाण्याचा निचरा होणारी काळी जमीन असेल, किंवा लूज किंवा फ्रायबल सुपीक आणि लूज सॉईल असेल तर इट इज बेस्ट ऑर गुड फॉर दी ग्रोईंग ऑफ ग्राउंडनट क्रॉप. हेवी क्ले सॉईल नॉट सुटेबल as they become hard during dry weather and does not allow proper pod development and make harvesting difficult. ओके, मगाशी सांगितल्याप्रमाणे हेवी सॉईल ज्या असतात, ओके, त्याच्यामध्ये चिकट प्रमाण किंवा क्ले पार्टिकल जास्त असतात, म्हणून त्या जमिनी चिकट असतात. आणि जेव्हा अशा जमिनीमध्ये आपण जर ग्राउंडनट लावला तर जेव्हा त्या जमिनी ड्राय झाल्यानंतर कडक होतात, एकदम कडक होतात. कडक झाल्यामुळं काय होतं? ज्या पॉट्स असतील, शेंगा असतील, त्या व्यवस्थित त्यांची ग्रोथ होत नाही. आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस जर कडक जमीन असेल तर त्याच्यामधून आपल्याला शेंगा उपटताना खूप त्रास होतो किंवा शेंगा उपटल्या जात नाही. म्हणून हेवी क्ले सॉईलमध्ये हे पीक लावलं जात नाही. मुरमाड सँडी लोम सॉईलमध्ये हे पीक लावतात. अशी जमीन की जिथं पाण्याचा निचरा चांगला होतो अशा जमिनीमध्ये हे पीक लावलं जातं. दिस इज द सॉईल रिक्वायरमेंट फॉर ग्राउंडनट क्रॉप. देन व्हरायटीज ऑफ ग्राउंडनट. व्हरायटीज म्हणजे काय? मराठीत आपण त्याला जात किंवा वाण असं म्हणतो. ओके, देर आर 3 टाईप्स ऑफ व्हरायटीज ऑफ ग्राउंडनट. ग्राउंडनटच्या 3 टाईपच्या व्हरायटी आहेत. इरेक्ट टाईप, सेमी स्प्रेडिंग टाईप आणि स्प्रेडिंग टाईप. इरेक्ट टाईप म्हणजे जास्त पसरत नाही. ओके, सेमी स्प्रेडिंग म्हणजे मीडियम पसरतो, आणि स्प्रेडिंग म्हणजे सगळा तो जे वेल आहेत, वाईन्स असं आपण म्हणतो, ते काय होतात? स्प्रेड होतात. त्याला काय म्हणतात? स्प्रेडिंग टाईप. इरेक्ट टाईप म्हणजे स्प्रेड होत नाहीत. ओके, ताट असतात एकदम. इरेक्ट टाईप, ग्राउंडनट, सेमी स्प्रेडिंग टाईप आणि स्प्रेडिंग टाईप अशी 3 टाईपच्या व्हरायटीज आहेत. इरेक्ट टाईपमध्ये कोणकोणत्या व्हरायटी येतात? कोपरगाव 3, SB11, JL24, स्पॅनिश इम्प्रूव्ड, AK10, AK12-14. ओके, these are the erect type of varieties. याच्यामधील SB11 and कोपरगाव 3, these are the 2 important varieties of groundnut. Okay, कोपरगाव 3, description of कोपरगाव 3 variety. It is a erect type variety. ही erect type variety आहे. मॅच्युरिटी 90 to 95 डेजमध्ये ह्या व्हरायटी मॅच्युअर होतात.
याच्यामध्ये या व्हरायटीच्या सीड्समध्ये 47% काय असतं, ऑइल असतं. शेलिंग पर्सेंटेज 66% असतं. शेलिंग पर्सेंटेज म्हणजे टरफलाचं प्रमाण 66% असतं. आणि ही व्हरायटी लाईट सॉईलमध्ये लावतात. आणि इल्ड किती आहे ह्या व्हरायटीचं, 8 ते 10 क्विंटल पर हेक्टर एवढं उत्पन्न काय होतं आपल्याला कोपरगाव 3 ह्या व्हरायटीपासून मिळतं. देन SB11. SB11 इट इज अ इरेक्ट टाईप ऑफ ग्राउंडनट व्हरायटी. इरेक्ट टाईपमधील व्हरायटी आहे. ही व्हरायटी 105 ते 120 दिवसांनी काय होते, मॅच्युअर होते. लावल्यापासून 105 ते 120 दिवसांमध्ये 3 ते 4 महिने ही व्हरायटी काय होते, मॅच्युरिटी पिरियड येतो किंवा हार्वेस्टिंगला येते. दो ऑइल कंटेंट किती असतं ह्या व्हरायटीचं, 52% ऑइल कंटेंट इन दिस व्हरायटी. द शेलिंग पर्सेंटेज इज 79% असतं. आणि ही व्हरायटी खरीप आणि समर सीझन दोन्ही सीझनसाठी चालू आहे किंवा लावली जाते. आणि ह्या व्हरायटीपासून इल्ड 12 ते 15 क्विंटल पर हेक्टरी 12 ते 15 क्विंटल एवढं उत्पन्न मिळतं खरीपमध्ये. आणि समरमध्ये जास्त उत्पन्न मिळतं, 20 ते 25 क्विंटल पर हेक्टर एवढं काय होतं उत्पन्न मिळतं. ओके, दीज आर द इरेक्ट टाईप व्हरायटीज. देन सेमी स्प्रेडिंग व्हरायटीज कोणकोणत्या आहेत, कोपरगाव 1 आहे, TMV 10, ICGS 11, TG17, AK811. दीज आर द सेमी स्प्रेडिंग टाईप व्हरायटीज आहेत. म्हणजे जास्त पसरतही नाही आणि जास्त इरेक्ट टाईप पण नसतात, ताट पण नसतात. सी द डिस्क्रिप्शन ऑफ व्हरायटी कोपरगाव 1. कोपरगाव इट इज अ सेमी इरेक्ट टाईप व्हरायटी आहे. हे व्हरायटी ड्युरेशन किती आहे ह्या व्हरायटीचा, 120 ते 125 डेज एवढं काय आहे ड्युरेशन आहे. ही व्हरायटी मीडियम टू हेवी सॉईल लावली जाते. ऑइल कंटेंट किती असतं, 47% ऑइल कंटेंट असतं. आणि शेडिंग पर्सेंटेज आहे 72%. आणि इल्ड किती आहे ह्या व्हरायटीचं, 8 ते 10 क्विंटल पर हेक्टर एवढं काय आहे उत्पन्न आहे कोपरगाव 1 व्हरायटीचं. देन स्प्रेडिंग टाईप व्हरायटीमध्ये कराड 411, M13, TMV1, टाईप 25 आणि असरिया मुटांडिस. दीज आर द डिफरंट स्प्रेडिंग टाईप व्हरायटीज ऑफ ग्राउंडनट. सी द डिस्क्रिप्शन ऑफ व्हरायटीज कराड 411. दिस द स्प्रेडिंग टाईप व्हरायटी आहे, जास्त पसरट व्हरायटी आहे. ड्युरेशन किती आहे या व्हरायटीचा, 145 ते 150 दिवसांनी ही व्हरायटी हार्वेस्टिंगला येते. 48% ऑइल कंटेंट असतं आणि 74% शेलिंग पर्सेंटेज आहे. दिस व्हरायटी इज सुटेबल फॉर बोथ खरीप अँड समर सीझन. खरीप आणि समर दोन्ही सीझनला ही व्हरायटी लावली जाते. खरीपमध्ये 9 ते 10 क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पन्न मिळतं. आणि समरमध्ये उन्हाळ्यामध्ये 22 ते 25 क्विंटल पर हेक्टर एवढं काय होतं उत्पन्न आपल्याला कराड 411 ह्या व्हरायटीपासून मिळतं. ओके, देन नेक्स्ट व्हरायटी दॅट इज असरिया मुटांडिस. दिस इज अन आफ्रिकन व्हरायटी ऑफ ग्राउंडनट इंट्रोड्युस्ड इन इंडिया. ही आफ्रिकन व्हरायटी आहे ग्राउंडनटची. द लीव्ज रिमेन्स डार्क ग्रीन ॲट द टाइम ऑफ हार्वेस्टिंग अँड कॅन फिट टू द कॅटल. ओके, जनरली कोणतंही क्रॉप हार्वेस्टिंगला काढणीस येतं तेव्हा त्याचे लीव्ज काय होतात, ड्राय होतात आणि गळून पडतात. पण ह्या व्हरायटीचे काय होतात, लीव्ज जेव्हा हार्वेस्टिंगला क्रॉप येतं तेव्हा लीव्ज कसे असतात, ग्रीन राहतात, ड्राय होत नाही. म्हणून जर आपण हार्वेस्टिंग केल्यानंतरही आपण ते जो वेल आहेत, वेन्स म्हणतो आपण, इट इज यूज ॲज अ फॉडर टू दी ॲनिमल्स. देन इट इज सुटेबल इन इरिगेशन अँड हेवी फर्टिलायझेशन. इरिगेशन म्हणजे जिथं मुबलक प्रमाणात पाणी आहे, जास्त पाणी आहे, तिथे ही व्हरायटी चांगल्या प्रकारे उगवून येते आणि याला खत जास्त लागतात. इट गिव्ज हाय यील्ड दॅन लोकल व्हरायटीज. लोकल व्हरायटीपेक्षा याचं उत्पन्न जास्त असतं. आणि इट इज टॉलरेट टू टिक्का डिसीजला टॉलरेट आहे, रेझिस्टंट आहे. टिक्का डिसीज म्हणजे काय, पाण्यावरती जे ठिपके दिसतात, तांबूस कलरचे ठिपके असतात, त्याला काय म्हणतात, टिक्का डिसीज असं आपण म्हणतो. हे आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहणार आहोत, टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट. ओके, दिस द व्हरायटीज ऑफ ग्राउंडनट क्रॉप. देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज लँड प्रिपरेशन. ओके, लँड प्रिपरेशन किंवा त्याला प्रिपरेशन ऑफ लँड असं म्हटलं जातं. कधी करतात, बिफोर द सोईंग ऑफ क्रॉप. सोईंग करायच्या अगोदर लँड प्रिपरेशन केलं जातं. लँड प्रिपरेशनमध्ये काय काय केलं जातं, प्रिपरेटरी आणि सेकंडरी टिलेज ऑपरेशन केले जातात. प्रिपरेटरी टिलेज म्हणजे प्लाविंग असेल, हॅरोईंग असेल, क्लॉड क्रशिंग असेल, सीड बेड प्रिपरेशन असतील, हे प्रॅक्टिसेस याच्यामध्ये केले जातात. ओके, जर आपल्याला ग्राउंडनट लावायचा असेल तर त्याच्यासाठी लँड प्रिपरेशन किंवा प्लाविंग किती लागतात आणि हॅरोईंग किती लागतात ते आपण ह्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. Groundnut crop requires a deep soil, loose and friable seedbed for better nodulation, peck penetration and pod development. Okay,
ग्राउंडनट क्रॉपला डीप सॉईल लागते, खोल अशी जमीन लागते, लूज आणि फ्रायबल म्हणजे भुसभुशीत आणि सुपीक अशी जमीन लागते फॉर द प्रिपरेशन ऑफ सीडबेड तयार करण्यासाठी. जर जमीन भुसभुशीत असेल तर ग्राउंडनटचे जे पॉड्स असतात, शेंगा म्हणतो, त्याची ग्रोथ काय होते, चांगली होते, व्यवस्थित होते. आणि नोड्युलेशन म्हणजे हे लेग्युमिनस क्रॉप आहे तर ह्याच्या रोप्सवरती काय असतात, गाठी तयार होतात. कशासाठी? फॉर फिक्सिंग द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द सॉईल. नायट्रोजन फिक्स करण्यासाठी याच्यावरती गाठी येतात. जर जमीन भुसभुशीत, फ्रायबल आणि लूज असेल तर ह्याच्यावरती गाठी चांगल्या किंवा जास्त येतात. पेक पेनिट्रेशन चांगलं होतं आणि पॉट डेव्हलपमेंट, शेंगांची वाढ चांगली होते. द ग्राउंडनट क्रॉप रिक्वायर्स 1 डीप प्लाविंग, एक खोल नांगरट लागते आणि त्याच्यानंतर 2 ते 3 हॅरोइंग्स आर गिवन. एक खोल नांगरट केल्यानंतर 2 ते 3 हॅरोइंग म्हणजे काय, कुळवणी म्हणतो आपण, हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा बैलाच्या सहाय्याने केले जातात. ओके, इज द लँड प्रिपरेशन. देन सोविंग सीझन अँड टाईम. ओके, सोविंग सीझन म्हणजे पेपर फर्स्टचं क्रॉप आहे, म्हणजे सोविंग सीझन कोणता येणार, खरीप म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये पिकाची लागवड केली जाते, सोविंग मंथ कोणता, जून टू जुलै, जून जुलैमध्ये लावली जातात. आता ग्राउंडनट हे क्रॉप तिन्ही सीझनमध्ये घेतलं जातं, खरीप, रब्बी आणि समर, तिन्ही सीझनमध्ये हे पीक लावलं जातं. खरीप म्हणजे पावसाळा, रब्बी म्हणजे हिवाळा आणि समर म्हणजे उन्हाळा. खरीपमध्ये जून जुलै ह्या महिन्यामध्ये ग्राउंडनट पीक लावलं जातं. रब्बीमध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर ह्या महिन्यामध्ये लावलं जातं आणि समरमध्ये जानेवारी ते फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये हे पीक लावलं जातं. देन सोविंग सीझन आणि सोविंग टाईम झाल्यानंतर सीड ट्रीटमेंट बघणार आहोत. सीड ट्रीटमेंट म्हणजे काय, बीज प्रक्रिया केली जाते. कधी करतात, बिफोर द सोविंग ऑफ सीड, पेरणी करायच्या अगोदर सीड ट्रीटमेंट केली जाते. कशासाठी केली जाते, फॉर कंट्रोलिंग द पेस्ट अँड डिसीजेस, पेस्ट असतील, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव त्या पिकावरती होऊ नये, इन्फेस्टेशन होऊ नये म्हणून सीड ट्रीटमेंट केली जाते. आणि नायट्रोजन फिक्सेशनसाठी सीड ट्रीटमेंट केली जाते. ओके, well developed pods should be shaved just before sowing and kernels are used as a seed. ओके, जर आपल्याला सोविंग करायचं असेल तर त्याच्या अगोदर काय करायच्या, ज्या आपण बियाण्यासाठी शेंगा ठेवलेल्या आहेत ते शेंगा काय करायच्या, फोडायच्या. फोडल्यानंतर त्याच्यात जे दाणे निघतील त्याला सीड ट्रीटमेंट करायची. द सीड्स आर ट्रीटेड विथ 1% ऑर्गॅनोमर्क्युरियल कंपाऊंड, OMC मीन्स ऑर्गॅनोमर्क्युरियल कंपाऊंड. लाईक कोणकोणते असतात, ॲग्रोसन असेल, सेरेसन असेल, ओके, थायरम असेल, हे काय आहेत, ऑर्गॅनोमर्क्युरियल कंपाऊंड आहे. याची ट्रीटमेंट करायची @ 5 ग्रॅम पर kg. 1 किलोला 5 ग्रॅम एवढी घेऊन, किंवा 22 टीन असेल 22 टीन @ 2 ग्रॅम पर kg. 1 किलोला 2 ग्रॅम बियांना काय करायचं, 22 टीन किंवा ऑर्गॅनोमर्क्युरियल कंपाऊंड काय करायचं, सोडायचे. टू कंट्रोल सॉईल अँड सीडबॉर्न डिसीजेस. ओके, कशासाठी करतात, फॉर कंट्रोलिंग द सॉईल बॉर्न आणि सीडबॉर्न म्हणजे जमिनीतून जे रोग उद्भवतात किंवा सीडपासून जे रोग उद्भवतात ते येऊ नये, कंट्रोल होण्यासाठी याची ट्रीटमेंट केली जाते. ओके, दिस द सीड ट्रीटमेंट. देन सोविंग मेथड्स. ग्राउंडनट क्रॉप्स आर सोन बाय 2 मेथड्स, दॅट इज ड्रिलिंग अँड डिबलिंग. ओके, ब्रॉडकास्टिंग ही मेथड वापरली जात नाही, कारण ज्या क्रॉपचे सीड्स बोल्ड असतात त्यांना ब्रॉडकास्टिंग मेथड वापरली जात नाही, त्यांना ड्रिलिंग किंवा डिबलिंग. आणि ज्या क्रॉपचे सीड्स लहान असतात त्यांना ब्रॉडकास्टिंग ही मेथड वापरली जाते. ग्राउंडनटचे सीड्स मोठे असतात म्हणून ड्रिलिंग आणि डिबलिंग या मेथडने हे क्रॉप लावलं जातं. डिबलिंग म्हणजे काय, टोकन पद्धत, आणि ड्रिलिंग म्हणजे काय, पाभारीच्या साह्याने काय करतात, सीड्स लावले जातात. देन सीड रेट. सीड रेट म्हणजे बियाण्याचे प्रमाण, हेक्टरी किती सीड्स लावले पाहिजेत. किती आहे सीड रेट, 70 ते 80 किलो प्रति हेक्टरी. 1 हेक्टरला 70 ते 80 किलो एवढे सीड्स काय होतात, लागतात. नंतर स्पेसिंग म्हणजे काय, अंतर. कुठलं अंतर, प्लांट टू प्लांट आणि रो टू रो, दोन पिकांमधील आणि 2 ओळीमधील अंतर, त्याला काय म्हणतात, स्पेसिंग असं म्हटलं जातं. आता स्पेसिंग इज डिपेंड ऑन द टाईप ऑफ व्हरायटी, कोणत्याही टाईपची व्हरायटी आहे याच्यावरती स्पेसिंग डिपेंड आहे. देर आर 3 टाईप ऑफ व्हरायटी, इरेक्ट टाईप, सेमी स्प्रेडिंग टाईप आणि स्प्रेडिंग टाईप. इरेक्ट टाईपला सर्वात कमी स्पेसिंग लागतं आणि स्प्रेडिंग टाईपला जास्त स्पेसिंग लागतं. इरेक्ट टाईपला किती स्पेसिंग लागतं, 30 to 10 सेंटीमीटर. 30 म्हणजे जे जास्त स्पेसिंग असतं इज बिटवीन 2 रोज, 2 ओळीमधील 30, आणि जे कमी असतं ते इट इज बिटवीन 2 प्लांट्स, 2 प्लांटमध्ये 10 आणि 2 ओळीमध्ये 30 सेंटीमीटर एवढं स्पेसिंग ठेवलं जातं. सेमी स्प्रेडिंगमध्ये 13 to 15 सेंटीमीटर एवढं स्पेसिंग ठेवतात आणि स्प्रेडिंग टाईपमध्ये
45 into 15 सेंटीमीटर, 45 बिटवीन 2 रोज आणि 15 सेंटीमीटर बिटवीन 2 प्लांट्स. ओके, एवढं स्पेसिंग ठेवतात. रोमध्ये जास्त का ठेवतात आणि प्लांटमध्ये कमी का ठेवतात? कारण प्रॉपर युटिलायझेशन ऑफ न्यूट्रिएंट्स असेल. ओके, जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य असतील, पाणी असेल, ओके, सनलाईट असेल, सूर्यप्रकाश, हे व्यवस्थित त्या क्रॉपने घेण्यासाठी रोमधील स्पेसिंग हे जास्त असतं आणि प्लांटमधील कमी असतं. जर रोमधील स्पेसिंग कमी ठेवलं तर काय होणार? कॉम्पिटिशन होणार. ओके, त्याच्यामुळं जास्त असतं आणि कमी असतं प्लांटमध्ये. नंतर सोविंग डेप्थ, बियाण्याची खोली किती ठेवली पाहिजे? किती सोविंग डेप्थपर्यंत सोविंग केलं पाहिजे? 5 सेंटीमीटर डीप इन सॉईल, 5 सेंटीमीटर डीप जमिनीमध्ये बिया लावल्या पाहिजेत आणि नंतर त्या मातीने झाकल्या पाहिजेत. ओके, दिस इज द सोविंग डेप्थ. Okay, these are the different package of practices for the growing of groundnut crop. Okay, remaining package of practices for growing the groundnut crop we will see in next lecture. Okay, thank you.